तर भावांनो, परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बोलणार आहे काय सांगा की आपल्या GT 650ला 10,000 किलोमीटर रनिंग झाले आणि 10,000 किलोमीटर ही गाडी पळवल्यानंतर याचा रिव्ह्यू काय आहेत, म्हणजे याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत दोन्ही सांगणार आहे मी. आता इथं मोबाईल धरले आणि वारे आले त्यामुळे जरा असं मोबाईल इथं झाकून ठेवले म्हणजे आवाज यायला नको म्हणून. तर पहिली तर गोष्ट 10,000 किलोमीटर पळवल्यानंतर मला पहिला डिसएडव्हान्टेजेस सांगतो, मग नंतर ऍडव्हान्टेजेस सांगतो. डिसएडव्हान्टेजेस एक आहे, मधीच जरासं का नाही हे जे हँडल आहे की नाही हे वॉबल व्हायला, म्हणजे हँडल असं जरा हलालतं पळवताना, त्यामुळे ते एक मला प्रॉब्लेम वाटला. दुसरं गोष्ट म्हणजे मी सायलेन्सर चेंज केलाय, हे जरा इंजिन सेट झालं त्यानंतर काय झालं माहितीये काय, इंजिन मध्ये जरासं मला अवरेज मध्ये फरक दिसला. 10,000 किलोमीटर पहिल्या स्टार्टिंगला मला 23-24 अवरेज पडायचं जे स्टॉक एक्झॉस्ट होतं ते ना, आणि आता मी जे पळवालोय ते मी चेंज केले जे सायलेन्सर, त्याचा व्हिडिओ पण नेक्स्ट टाइमला येईल, ते तुम्हाला कळेलच त्यामध्ये कुठला सायलेन्सर चेंज केलाय काय नाही ते. त्याच्यामुळे मला अवरेज कमी झाली, माझ्या गाडीला अवरेज 18, 19, 20 ह्या दरम्यान पडाले. तिसरी गोष्ट म्हणजे की नाही माझं इकडे हँडल तुटले 10,000 किलोमीटर पर्यंत झाले तोपर्यंत, म्हणजे की हे काय ह्याच्यामुळे झालं नाही, सोडा 10,000 किलोमीटर पडले म्हणून तुटले. हे माझं असंच मी गाडी घेऊन चालल्याने एकदा तोल गेला आणि तोल गेल्यानंतर ते पडले त्यामुळे झाले. आता हे तुम्हाला दाखवतो मी, ते बघा म्हणजे तुम्हाला ओव्हरलेला दिसेलच कसं आहे काय झाले ते. आणि आता विषय म्हणजे याचा ह्याला 7,000 रुपये किंमत आहे याची, नुसता ह्याची म्हणजे हँडलची आणि क्लचची. त्यामुळं हे जर लई म्हणजे लई मोठा विषय आहे, म्हणजे लई पैसे जातात त्याचं. ही एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मला अनुभव म्हणजे जरा हे आपलं क्रोम फिनिश असते की नाही आपलं सायलेन्सर, म्हणजे इंजिनचं जे बॉडी असते बॉडी, त्याला जर प्रॉपर म्हणजे तुम्ही जर मेटल पॉलिश केला नसला असा तर याचा विषय असा होतो की मेटल पॉलिश न केल्यामुळं हे इंजिन लागणे जरा काळं पडते. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये ओव्हरला मी सगळं दाखवले, त्यामुळे काही टेन्शन घेऊन तुम्हाला सगळं कळेल मी काय काय बोलावले काय नाही ते. त्यामुळे ती एक गोष्ट मला जाणवली, त्यामुळे मेटल पॉलिश कंटिन्यू करा. सर्व्हिसिंग करताना तुम्हाला सांगतो, सर्व्हिसिंग करताना कधी पण तुम्ही सर्व्हिसिंगला नेला असा गाडी, तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत. काय सांगा, एक म्हणजे पहिली गोष्ट जी तुम्ही दर 500 किलोमीटरला सांगाले की तुम्हाला चेन ल्यूब करायचं, टोटल जी गाडीची चेन आहे की नाही पहिला क्लीन करायचं, त्यानंतर ल्यूब करायचं, जेणे काय होती तुमच्याकडे इंजिन से म्हणजे चेन सेट लागणे तुमच्या प्रॉब्लेम येणार, कारण हे चेन सेट लई महाग आहे, त्यामुळे त्यात तुमचे पैसे लई देऊ शकतात. अगोदर गाडीच महाग आहे, त्यावर याचं इंजिनचं पार्ट आणि सगळंच महाग आहे, त्यामुळे जरा विचार करून या गाडी घेताना थोडंफार बॅकअप प्लॅन ठेवा आणि मगच घ्या. नाही तर तुम्ही जास्त करून बघाली मी आजकाल गाडी घेतात लोन काढतात त्यानंतर मग गाडी हायशी विकायला लागते परत पैशाची कमी असल्यामुळे. त्यामुळे जरा फायनान्शियली स्टेबल व्हा आणि मग त्यानंतर घ्या, काय टेन्शन नाही. आणि तिसरी त्यानंतर गोष्ट सांगतो, त्यानंतर मला असं जास्त काय असं प्रॉब्लेम आली नाही 10,000 किलोमीटर पळवताना. पण फक्त याचा असा आहे की आता 10,000 किलोमीटर मला सर्व्हिसिंग करायला लागणार आहे, जी की थर्ड सर्व्हिस असणार आहे आपल्या GT 650ची. पहिला 500 किलोमीटर झाली, नंतर 6,000 किलोमीटरला झाली, आणि आता तिसरी सर्व्हिंग आहे ती म्हणजे 11,000, म्हणजे 10,000 पेक्षा प्लस झाले, 11,000 लावणार. 11,000 किलोमीटरला काय होणार आहे सांगतो तुम्हाला. एक तर पहिले जे इंजिन ऑइल असतील ते चेंज होणार. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं इंजिनचं काय म्हणजे फिल्टर ते चेंज होणार. त्यानंतर त्याचं आतल्या साईडचं जे एअर फिल्टर आहे एअर फिल्टर चेंज होणार. आणि चौथी गोष्ट होणार आहे यामध्ये आपले थर्ड सर्व्हिसिंगला, ते म्हणजे काय सांगा, आपलं जे इंजिनचं जे शीट बसवतात म्हणजे इंजिन शीट बसवतात, म्हणजे इंजिन सेट करून देतात थोडंफार, त्यातलं जे त्याला काय म्हणायचं मला लक्षात येईल ना, ते तुम्हाला खाली टाकून मी ओरलेला ते कधी ते सेट करतात. त्याच्यामुळे ह्याचा जरा दरवेळेला म्हणजे दोन जे सर्व्हिसिंग झाले त्याला मला 2,500 रुपये खर्च आलाय. आता ही जी तिसरी सर्व्हिसिंग आहे त्याला मला खर्च येणार आहे तो म्हणजे 3,500-4 हजारच्या दरम्यान. आणि ह्याच्याबरोबर मला अजून एक 2,500 रुपये खर्च येणार आहे. कुठला सांगा, आपलं जे काय म्हणतात त्याला इंजिनच्या पाठीमागल्या साईडला डिस्क पॅड असतात, डिस्क पॅड माझं खराब झाल्यात, ते पण बदलायला लागणार आहे. कारण की जर डिस्क पॅड आपण बदललो नसलो तर विषय असा होणार आहे की डिस्क पॅड न बदलल्यामुळे ते आपल्याला आपली जी मोठी चकती नसते का ती डिस्कची ती खराब होत्या, त्यामुळे ते 2,500 रुपये घालून बदलायचा. त्यामुळे आता जरा खर्च मोठा जाणार आहे, 5-5.5-6 हजार पर्यंत जाईल तिसरी सर्व्हिसिंग. चौथ्या सर्व्हिसिंगला मग नॉर्मली जसं येईल तसं तुम्ही दाखवणार आहे. आता ऍडव्हान्टेजेस 10,000 पळवल्यानंतर पण असं मला एकदा सुद्धा वाटलं नाही, म्हणजे पहिला ऍडव्हान्टेजेस सांगले 10,000 पळवल्यानंतर मला एकदा सुद्धा असं वाटलं नाही की गाडी आपण विकावं आणि आपल्याला जरा असं पाठीचा त्रास आहे, हाताचा त्रास आहे. मला काय त्रास झाला नाही, कारण की आपण जिम करतोय त्यामुळे आपल्याला काहीच प्रॉब्लेम आला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळीपासून सायलेन्सर चेंज केलोय असलं भारी वाटायला सांगतो, लोक एकदम बघतात. आता ते पाठिंबल्या साईडला पण मुलं येऊन थांबल्यात भरपूर जण, आता मी दाखवलं नसतो तर पण आता कॅमेरा इकडे साईडला नंतर तुम्हाला दाखवतो मी, मोबाईलवर पण रेकॉर्डिंग चालू आहे, हे एक विषय आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गाडी पळवताना ऑरा काय वेगळाच आहे गाडीचा. गाडी एवढं 4.5 लाख घालून घेतलंय, 10,000 किलोमीटर झाल्यानंतर पण असं वाटत नाही की गाडी बाबा आपल्याला साथ देणार आहे. आणि एक म्हणजे गोष्ट 10,000 किलोमीटर पळल्यानंतर एकदा सुद्धा गाडी पंक्चर झाली आहे माझी,
पुढलं पण चाक झालं नाही, पाठीमागलं पण चाक झालं नाही. मध्ये एकदा फक्त हवा कमी होती खरं, पण एकदा सुद्धा गाडी माझी पंक्चर झाली नाही आहे. त्यामुळे विचार करा, 10,000 किलोमीटर पर्यंत एकदा सुद्धा गाडी पंक्चर होत नाही म्हटल्यावर गाडीचं टायर कसली भारी आहे. त्यामुळे ही जरा मी चेंज करणार दुसऱ्या वेळी सोडा, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ती एक गोष्ट आहे. ह्या अशा गोष्टी मला अनुभवल्यात, म्हणजे ॲडव्हान्टेजेस पण सांगितलं, डिसॲडव्हान्टेजेस पण सांगितलं. बाकी इंजिनचा आवाज जरा थोडं जास्त आले, कारण की सायलेन्सर चेंज केल्यामुळे हे एक राहिले डिसॲडव्हान्टेजेस मधलं. इंजिनचा आवाज जास्त आले कारण की इंजिन जरा सेट झालं नाही व्यवस्थित, म्हणजे सायलेन्सर चेंज केल्यामुळे डायरेक्ट हवा थ्रो डायरेक्ट बाहेर माराले, त्यामुळे हे एक प्रॉब्लेम आले. त्यामुळं ते काय की इंजिनचा आवाज जास्त आहे. तर थर्ड सर्व्हिसिंग ज्यावेळी करतोय आपण, टॅपआउट सेटिंग म्हणा त्याला, टॅपआउट सेटिंग ज्यावेळी आपण करीन ते हे पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. त्यामुळं गाडी तर एक नंबर आहे, बिंदास घ्या, फक्त फायनान्शियली थोडं स्टेबल आणि मगच घ्या. त्यामुळं ह्यो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्युचरमध्ये जो कोण GT650 तुमचा मित्र घेणार त्याला टॅग करा, नाहीतर तुम्ही पण घेणार असाल तर येस म्हणून टाका खाली. आणि अशा तऱ्हेने आजचा व्हिडिओ एंड करतो. लई काय मोठा केलो नाही, डायरेक्ट फक्त तुम्हाला रिव्ह्यू सांगणार होतो. 10,000 किलोमीटर झाल्यानंतर गाडीचं काय रिव्ह्यू असणार आहे, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस दोन्ही सांगितल्यात. त्यामुळे तुम्हीच विचार करा गाडी घ्यायची का नाही. माझं पर्सनल मत म्हटलं तर गाडी घ्या 100%. त्यामुळे व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जाताना बोला सबस्क्राईब तेवढं करा. जाऊ.